तुम्ही आधी सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये काम करत होतात. त्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर किती आहे माहितीये तुम्हाला? वार्षिक टर्नओव्हर 3,500 कोटी रुपये. सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा टर्नओव्हर. सर तुम्ही मी आत येऊ ना? या ना, या आतमध्ये बसा. सर बसा. मी पाणी आणते. घरात कोणी नाही आहे का? नाही, पण आई येईल थोड्या वेळाने. सर तुम्ही कसे आलात? का येऊ नये का? नाही तसं नाही, पण अचानक आलात. सर काही काम होतं का माझ्याकडे? हा म्हणजे मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. काय बोलायचं होतं सर? म्हणजे तुला विचारायचं होतं की बोला ना. म्हणजे हे बघ ना की आता आपल्याला खूप वेळ झाला ना एकमेकांना ओळखून, आणि आता अशी वेळ आली ईशा की हे मी तुला विचारलं पाहिजे. म्हणजे ईशा तू बोला ना. हा ईशा तू मला अजून पाणी देतेस का? पाणी संपलंय. देते ना. सर. हा हा थँक्यू. सर हळू. थँक्यू. हा हा तर ईशा म्हणजे विचारायचं असं होतं की म्हणजे त्यासाठी मी तुला भेटायला आलो इथे, तुझ्याशी बोलायला आलो. आणि काय विचारायचं होतं सर? हा म्हणजे हेच मला विचारायचं होतं की एक मिनिट फोन वाजतो. अरे मला वाटलं फोन वाजला माझा. हा सॉरी, कुठे होतो मी? सर तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं माझ्याशी. येस 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 येस. म्हणजे मला तुला हेच विचारायचं होतं ईशा की मी येऊ का घरात? या ना पटेल काका. अरे विक्रांत साहेब तुम्ही पण आलाय काय? काही काम होतं का काका? कारण आई बाबा नाही आहेत घरात. हे माहिती आहे मला. हे तुझ्यासाठी एका नोकरीच्या जाहिरात आल्या होता, शोधतेस ना? हो. नाही मला वाटलं आता हे साहेब आले म्हणजे नोकरीच्या गरज नसेल तुला. हो मला द्या ऍड. असं काय? हे बघ हे घे. येते हा. ऑल द बेस्ट नोकरीसाठी. थँक्यू. सॉरी सर. सर तुम्ही काहीतरी विचारत होतात ना मला? हो. सर तुम्हाला भूक लागली आहे का? काहीतरी खायला देऊ आधी? नाही नाही नकोय मला. काय होतं विक्रांत सरंजामे,
मोठी मोठी डील सहज क्रॅक करणारे तुम्ही, काय ही तुमची अवस्था? साधं लग्नाची मागणी घालायला जमू नये तुम्हाला? सर हा तर ईशा, मला तुला असं विचारायचं होतं की इंटरव्ह्यूची तयारी कशी चालली आहे तुझी? सर तुम्ही हे विचारायला आला होता तिकडे? हो का? काही नाही, हा, मग कशी चालली आहे तयारी तुझी? मी एकटीच तयारी करत बसले होते त्या प्रसन्न काकांनी दिलेल्या टिप्स वरून. म्हणजे इंटरव्ह्यू पण मीच घेत होते आणि उत्तर पण मीच देत होते. सर तुम्ही आता या इंटरव्ह्यूवरच्या खुर्चीत बसलायत, मग आता इंटरव्ह्यू तुम्ही घ्या माझा. ओके. हा, तर मिस ईशा निमकर, इंटरव्ह्यू या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे? इंटरव्ह्यू नाही सर, मला या प्रश्नाचं उत्तर नाही माहिती आहे. नो प्रॉब्लेम, इट्स ओके. त्याचा अर्थ असा आहे की दोन माणसांनी एकमेकांच्या समोर बसून एकमेकांना समजून घेणं, इंटरव्ह्यू या शब्दाचा हा खरा अर्थ आहे. कळतंय ना? एकमेकांना समजून घेणं. कळलं सर. म्हणजे आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे असंच ना? ईशा निमकर, काय चाललंय? बी सिरियस. तर मला सांगा, तुमचे आयुष्यात पुढचे प्लॅन्स काय? म्हणजे म्हणजे तुम्ही आता नोकरीसाठी प्रयत्न करताय, तर त्यानंतर तुमचे पुढचे प्लॅन्स काय? पुढचे प्लॅन्स, ह्या नोकरीत अजून चांगलं काम करायचं आणि प्रगती करायची, हाच तर प्लॅन आहे. गुड. पण समजा आमच्या कंपनीची पॉलिसी अशी असेल की आमचा एम्प्लॉई विवाहित असलेला आम्हाला चालणार नसेल, तर मग म्हणजे तुमच्या समोर दोन ऑप्शन्स आहेत, लग्न का नोकरी. तुम्ही का निवडा? तसं असेल तर मग लग्न नाही करता येणार सर. म्हणजे तुम्हाला लग्नापेक्षा नोकरी जास्त महत्वाची आहे? काय करणार ना सर, आई बाबांसाठी नोकरी करावीच लागेल मला. ह्या कामात फार कष्ट आहेत ग पुष्पा. हो असू दे, हो घरासाठी तर चालू आहे ना. हो निमकर, हो घरी जा लवकर. का हो, काय झालं? हो पाहुणे आलेत तुमच्या घरी. पाहुणे कोण? हो विक्रांत शरंजामे, हे ईशा आणि ते दोघेच्याच घरात गप्पा चाललेत त्यांच्या. अहो निमकर, हो, जाऊ दे त्यांना, बरोबर आहे त्यांच्या. घरात मुलगी एकटी असताना परपुरुष तिथे असणं बरोबर दिसत नाही. अहो नेहमी येतात ते, आमच्या ओळखीचे आहेत, तुम्हाला तर माहिती आहे ना. निमकर, पण समजा तुम्हाला एखादं चांगलं म्हणण्यापेक्षा सुद्धा एक उत्तम स्थळ सांगून आलं तर? तरी पण मला विचारच करावा लागेल. हो, पण म्हणजे तुम्ही आता तरुण आहात, तुमचे आई वडील सुद्धा तुमच्या लग्नाचा विचार करतच असतील, आज ना उद्या, किंवा करतील. मी आई वडिलांना सांगेन माझ्या की मला लग्न करायचं नाहीये. कमाल आहे, म्हणजे तुम्ही आजकालच्या मुली लग्नापेक्षा सुद्धा नोकरीला जास्त महत्व देता. हो ना, पण परिस्थितीच तशी असेल तर काय करणार. असं जर असेल तर मग कंपनीच्या नियमांमधला हा क्लॉज काढून टाकला पाहिजे. कारण का काढून टाकावा लागेल लग्नाच्या अटीचा क्लॉज? कारण लग्न झालंच पाहिजे ना.
लग्न व्हायलाच पाहिजे म्हणजे ईशा, नमस्कार. नमस्कार. काय चाललंय ईशा? इंटरव्ह्यू. मी पाणी आणते. नको, राहू दे. बाबा खूपच दमलेले वाटताय तुम्ही. हो, ईशा एकटीच घरी होती ना, काळजी वाटते म्हणून घाईनं आलो. हे नेमकर ना अति करतात. अगं बाई, विक्रांत सर, बरं झालं तुम्ही आलात. नाही म्हणजे किती दिवस आपल्या गप्पाच झाल्या नव्हत्या. हो. ईशा, अगं तू चहा कॉफी काही विचारलीस की नाही यांना? नाही, मला खरंच नको. तुम्ही कशा आहात? मी छान. पोळी भाजी केंद्रात गेले होते. तिथे काय आहे, पोळ्या करायला बाई हवी आहे म्हणून जरा विचारून आले. काय आहे, ईशाला नोकरी नाहीये ना आता, मग म्हणलं आपणच काहीतरी करूया. बोलणं झालंय, आता बघू पुढे काय होतंय ते. पुष्पा, अगं तू स्वतःच काय पुरण लावलेस? त्यांच्यासाठी काही चहा टाकशील की नाही? अहो पण नको म्हणालेत ना ते. तरीही तू टाक. बर, बसा. हा, चहा करते. बसा ना. हो. बर, आज कसं येणं केलं विक्रांत साहेब? हा, ईशाचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी. म्हणजे म्हणजे तिने परत एकदा नोकरी करावी हेच सांगायला मी इथे आलो आहे. सर खरंच? अगं बाई, खरंच? विक्रांत सर, म्हणजे राग मानू नका, पण ईशा शोधते दुसरी नोकरी. पण त्याची आता काही गरजच नाहीये ना बाबा. नाही तसं नाही, पण मला असं वाटतं की तिनं स्वतःच्या मेहनतीवर जॉब मिळवावा. पण मग माझ्या कंपनीमध्ये सुद्धा ईशा मेहनतच करते. काम काम असतं बाबा, आणि ईशा ते फार मनापासून करते. नाही पण खरं सांगू का, तुमच्या ऑफिस मध्ये ती चांगली रुळली होती. पण पुष्पा, आता फाईलची थोडी गडबड झाली, पण ती निर्दोष सुटली ना. आई, बरं झालं तुम्ही हा विषय काढला. मी आता बाबांना तेच सांगणार होतो की ईशाच्या बाबतीत ऑफिसमध्ये जे काही घडलं बाबा, त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही याची खात्री बाळगा. नाही तसं नाही, पण आता ईशानं स्वतः नोकरीसाठी स्ट्रगल करायला पाहिजे असं मला वाटतं. सगळंच अगदी सहज मिळतं असं होता कामा नये, नाही का? तुम्हाला काय वाटतं सर? नाही पण बाबा, आमच्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट असं आहे की पहिले 3 महिने तुम्ही जॉबला लागल्यापासून तुम्ही नोकरी सोडू शकत नाही. आता कॉन्ट्रॅक्ट मध्ये मी काहीच बदल करू शकत नाही ना. अरे बापरे, असं आहे का? हो ना. हे मला काही माहितीच नव्हतं. अरे ईशा, तू कधी बोलली नाहीस मला या कॉन्ट्रॅक्ट बद्दल काही? हो बाबा, आहे असं कॉन्ट्रॅक्ट. अरे देवा, मग आता तसं असेल तर काय बोलणार ना मी तरी. ईशा, तू असं कर, तुम्हाला उद्या ऑफिसमध्ये येऊन भेट, आपण बोलूया आणि परवापासून जॉईन कर. हो. आणि यावेळेस मी ईशाचं प्रोफाईल सुद्धा बदलणार आहे. ती राजनंदिनी साड्यांची बाजू बघेल आणि डिरेक्टली मला रिपोर्ट करेल, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि आमच्या आईसाहेब सुद्धा तिच्या बरोबर इन्व्हॉल्ड असतात. ईशा, तुझ्या आवडीचं काम मिळणार आहे हा आता, साड्या आणि ड्रेसेसचं. चला, मी आता निघतो. अहो, चहा झालाच आहे, 2 मिनिटं. नाही, खरंच नको मला, तुम्ही सगळेजण घ्या ना. वय, हो का? मी आता येतो बाबा, येतो. बाबा, मी सरांना सोडून येऊ खाली? हो हो, जा जा. आलीच. घ्या. पुष्पा, हा, तू सुद्धा ना कधी कधी अगदी आती करतेस बर का. आता मी काय केलं? नाही, तुला इतकं हुरळून जायची काय गरज होती? अहो, माझ्या मुलीला गेलेली नोकरी परत मिळाली म्हणून मी खुश झाले. हेच पटत नाही मला.
म्हणजे घर खर्च भागवण्यासाठी ईशाची नोकरी हवी हा तुझा विचारच मला पटत नाही. मी त्याच्यासाठी खुश नाही झाले, ती मुलगी खुश झाली म्हणून मी खुश झाले. त्या मुलीलाही ना त्या सरंजामींच्या नोकरीच काय एवढं कौतुक आहे मला काही कळत नाही. तिथले लोक तिला धड बघत नाहीत, तिच्यावर आळ घेतात. तरी सुद्धा ही मुलगी आपली. नेमकं सब कुछ ठीक होगा बाबू, काळजी करू नका. चहा घ्या. सर, तुम्ही घरी नक्की कशासाठी आला होता? वेल म्हणजे मला असं विचारायचं होतं की निघालात का? हो, येते. तर रेंज मिळत नाही, रेंज मिळत नाही. हा. सर, सांगा ना. आय मीन, विचारा ना काय ते. मिळाला रेंज मिळाला. सर, दुनियाची पर्वा कशाला करायची? जो बात मन में है वो बोल देने का, दिल से. मी त्या दिवसाची वाट बघते. फिर सब ठीक हो जाएगा बाबू. चलो, कुठे? दुकान उघडायचं नाहीये का? नाही, मला अजून थोडा वेळ आहे. वेळ? हो, किती वाजलेत? असू दे, तरी पण मला थोडा वेळ आहे. तू हो पुढे. आणि काळजी करू नको. दुकानाच्या चाव्या कालच दिल्यात मी गण्याकडे. हो का? बर. ईशा, 2 डबे ओट्यावर ठेवलेत. एक तुझ्यासाठी, एक विक्रांत सरांसाठी. त्यांना भरलेली ढोबळी मिरची आवडते ना म्हणून. वा बाई, सर खूप खुश होतील. येते मी. येते हो. हा. हा. काय शोधतेस? अहो बाबा, 2 डबे न्यायचेत ना, मग मोठी पिशवी शोधते. आजपासून एकच डबा ने. विक्रांत सरांसाठी नको. का? काय, ज्या कंपनीत तुझ्यावर इतके आळ आलेत त्याच ठिकाणी तू परत नोकरी करावी असं खरं तर मला अजूनही वाटत नाही. पण आता कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडकलीस ना तू, त्यामुळे ठीक आहे, जा. आता काय. हो, पण ही गोष्ट तुझ्या बाबांना फारशी पटलेली नाहीये, हे मात्र ध्यानात ठेव. पण मग मी काय करू बाबा? सांगतो. माझ्या काही अटी आहेत त्या पा. नोकरी फक्त सकाळी 9 ते 5 या वेळेत करायची. नंतर उगीच जास्त वेळ थांबण्याचं काही कारण नाही. आणि विक्रांत सरांबरोबर कुठेही बाहेर जायचं नाही. पण बाबा, कंपनी तुला जर दौऱ्यावर कुठे बाहेर पाठवत असेल तर ह्याची आधी आम्हाला कल्पना द्यायची. आधी नीट सगळी खातरजमा करून घ्यायची आणि मग ठरवायचं जायचं का नाही ते. उगीच ते बेंगलोर सारखं परत होता कामा नाही. पण बाबा, मी कसं हे ठरवणार? सांगतो. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर घरी येण्यासाठी विक्रांत सरांच्या किंवा कोणाच्याही गाडीतून लिफ्ट घ्यायची नाही. अहो बाबा, बाहेर रस्त्यावर पावभाजी वगैरे खायची नाही. पण विक्रांत सरांसाठी डबा न्यायचा नाही. पण बाबा, मी सरांसाठी डबा आधी पण न्यायचे. मग आत्ताच काय झालं तुम्हाला? सांगतो. कसं आहे ना ईशा, आपण आपली पायरी ओळखली पाहिजे आणि त्या पद्धतीनेच वागायला हवं, हो की नाही? म्हणजे विक्रांत सर त्यांचा सगळा मोठेपण विसरून 4 पायऱ्या खाली उतरून आपल्याशी मैत्री करतात म्हणजे लगेच ते आपल्या बरोबरीचे किंवा आपण त्यांच्या बरोबरीचे होतो का? नाही. हा, मग हे नीट लक्षात ठेव. हो बाबा.